नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, आपण आज तयार केलेला आहे, पाहू शकताय, लाईम सल्फर. लाईम सल्फर म्हणजे जगातलं एक नंबरचं कीटकनाशक, बुरशीनाशक आणि टॉनिक. तर मित्रांनो, बाजारभावात आपल्याला याची किंमत आहे 1,500 रुपये लिटर. तर मित्रांनो, हे आपण तयार केलेलं आहे फक्त 30 रुपये प्रति लिटर या दरात घरच्या घरी. तर मित्रांनो, याचा व्हिडिओ पूर्ण पहा आणि इतर शेतकरी मित्रांना पण शेअर करा मित्रांनो. तर हे लाईम सल्फर आहे, हे कशापासून तयार होतं, कसं तयार होतं, याची पूर्ण डिटेल आपण माहिती दिलेली आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि अंकुश पाटील सर यांच्या तंत्रज्ञानानं आणि त्यांच्या माहितीनुसार आपण हे लाईम सल्फर तयार केलेलं आहे. तर सर्व शेतकरी बांधवांनी विनंती आहे की अंकुश पाटील सरांचं जे तंत्रज्ञान आहे, शेतकऱ्यांचे खतावरचे, कीटकनाशक औषधावरचे पैसे वाचवणं आणि शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवणं, एवढाच एक त्यांचा उद्देश आहे. तर त्यांच्या चॅनलला पण अंकुश पाटील ॲग्रो या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपलं माझी शेती वारसा पूर्वजांचा सीतानारायण ॲग्रो या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ अवश्य इतर शेतकऱ्यांना शेअर करा. आणि याचा वापर जो आहे मी स्वतः करत आहे, त्यामुळं इतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा या दृष्टिकोनातून आपले यूट्यूबवरील व्हिडिओ असतात. तर मित्रांनो, चला आता आपण हे कसं तयार केलं हे पाहूयात. मित्रांनो, पाहू शकताय, आपण पत्र्याचा डबा घेतलेला आहे तेलाचा, आणि त्यात आपण 10 लिटर पाण्यामध्ये 1 किलो चुना मिसळलेला आहे, हे पाहू शकता तुम्ही. आणि हा चुलीवर ठेवून खाली पाहू शकता तुम्ही जाळ लावून घेतलेला आहे. आणि हे पाहू शकता, हे आहे सल्फर म्हणजे गंधक. तर आपल्याला 99% गंधक मिळालं नाही, त्यामुळे आपण बेनसल्फचं, महादनचं बेनसल्फ घेतलेलं आहे, ते 2 किलो घेतलेलं आहे. तर आता आपल्याला ह्या पाण्याला थोडीशी उकळी येण्याची वाट बघायची आहे. हे चुना मिसळलेलं पाणी आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय. थोड्याफार प्रमाणात पाणी आपल्याला गरम झालेलं दिसतंय. थोड्या वेळात त्याला उकळी फुटेल, तर आपल्याला त्याची वाट बघायची, उकळी फुटायची. आणि थोडंसं त्याला हलवत राहायचं मित्रांनो. आणि जाळ असं भरपूर प्रमाणात घालायचं आहे, जाळाला कमी पडायचं नाही मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण लाईम सल्फर तयार करणार आहोत, ज्याचं वैज्ञानिक नाव आहे कॅल्शियम पॉलिसल्फाईड. आणि मित्रांनो, हे जगातील 1 नंबरचं कीटकनाशक आहे. पाहू शकता, ही उकळी फुटायलेली आहे याला. आणि आपल्याला आता हे जे आपण गंधक घेतलेला आहे, गंधक याच्यात मिसळायचं आहे. अशा प्रकारे हळूहळू आपल्याला हे आपण महादनचं बेनसल्फ जे घेतलेलं आहे 2 किलो, ते अशा प्रकारे याच्यात टाकायचं आहे. मित्रांनो, ह्या लाईम सल्फरचा उपयोग आपल्याला कीटकनाशक, बुरशीनाशक आणि टॉनिक या तिन्हीसाठी होणार आहे. सर्व प्रकारचे थ्रिप्स, माइट्स, तसेच आळी, छोटे छोटे कीटक, घोंगान, हे जे आहे त्यासाठी आपल्याला हे फवारणी आणि ड्रिपनं देण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे. पाहू शकता, आता आपण जाळ थोडा अजून वाढवलेला आहे. आणि जोपर्यंत याला उकळी फुटत नाही, आपल्या जवळपास 1 ते 1.5 तासाची प्रोसेस आहे मित्रांनो टोटली. तर पाहू शकता, थोडासा कलर पिवळसर आलेला आपल्याला दिसेल, पिवळसर कलर यायला चालू झाला आहे. आणि हे सतत हलवत राहायचं मित्रांनो. प्रत्येक 5 मिनिटाला आपल्याला मिश्रण हलवायचं. पाहू शकता, पिवळा कलर यायला चालू झालेला आहे. तर हा कलर आहे मित्रांनो, आपण शेवटी पाहू शकताय याचा कलर शेवटी कसा होतो तयार. फुल मित्रांनो असं उकळू द्यायचं आहे त्याला.
जाळाला कमी पडायचं नाही. मित्रांनो अजून थोडासा कलर जो आहे तो डार्क झालेला आपल्याला दिसतोय. आपल्याला आता जवळपास पाऊण तास झालेला आहे याला जाळ लावून. दर 5 ते 10 मिनिटाला मित्रांनो याला हलवत राहणं गरजेचं आहे. पाहू शकता उकळलंय कसं. तर मित्रांनो प्रमाण लक्षात घ्या. आपल्याला 10 लिटर पाणी, 1 किलो चुना आणि 2 किलो गंधक, बस एवढंच लागणार आहे आपल्याला. आणि पाणी याला कुठलंही वापरू शकता. आरओचं पाणी वापरू शकता किंवा आपण बोरचं किंवा विहिरीचं पाणी यासाठी वापरू शकतो. मित्रांनो याचं प्रमाण असं आहे की आपल्याला जर ड्रिपनं वगैरे सोडायचं असेल तर ऊसासारख्या मोठ्या पिकांना आपल्याला एकरी 4 लिटर द्यायचं आहे. आणि फुले, फळे, भाजीपाला या पिकासाठी आपल्याला प्रति एकर 2 लिटर ड्रिपनं आपण त्याला देऊ शकतो. आणि फवारण्यासाठी आपल्याला 1 ते 2 ml प्रति लिटर या प्रमाणात लाईम सल्फर घ्यायचं आहे. मित्रांनो हे लाईम सल्फर जर तुम्ही रेग्युलर तयार केलं तर तुम्हाला खताच्या दुकानातून कुठलंही फवारणीसाठी औषध घेण्याची आवश्यकता पडणारच नाही. जसं जसं मित्रांनो उकळं जाईल तसं त्याचा कलर डार्क होत चाललाय. मित्रांनो पिवळ्याचा कलर आता आपल्याला नारंगी स्वरूपात आलेला दिसतोय. फक्त एकच आहे मित्रांनो, याला जाळ कमी पडू द्यायचं ना आपल्याला. मित्रांनो आपल्याला गंधक आहे हे 500 रुपयाला 10 किलोची बॅग पडली. त्या हिशोबात आपल्याला 50 रुपये किलो गंधक, 30 रुपयाचा चुना, म्हणजे टोटल 130. आणि जाळ वगैरे हे सरपणाचा आपण खर्च 20 रुपये धरू. तर अशा प्रकारे आपल्याला 10 लिटर आपण हे लाईम सल्फर तयार करत आहोत. तर त्या हिशोबाने मित्रांनो आपल्याला 15 ते 20 रुपये प्रति लिटर या दरातच आपल्याला हे लाईम सल्फर म्हणजे जगातलं 1 नंबरचं कीटकनाशक, बुरशीनाशक आपण तयार करत आहोत. तर मित्रांनो हे टॉनिक कसं आहे तर मित्रांनो चुन्यातून आपल्याला याच्यातून कॅल्शियम मिळणार आहे. तर मित्रांनो आता आपण हे थोडंसं चेक करून पाहूयात की हे तयार झालंय का. मित्रांनो हे असं थेंब थेंब पाण्यात टाकायचं. जर ते पाण्यात जर पूर्णपणे असं जर विरघळताना आपल्याला दिसलं तर आपण समजून जायचं की हे तयार झालेलं आहे. आणि हे मित्रांनो आता लास्टच्या प्रोसेसला आहे. तर आपल्याला जवळपास 1 तास 15 मिनिट झालेले आहेत हे मिश्रण उकळताना. हे पाहू शकता मित्रांनो त्या थेंब पूर्णपणे पाण्यात विरघळताना आपल्याला दिसेल आणि त्यातून पांढरा हे येताना दिसेल. मित्रांनो आता ही लास्ट प्रोसेस आहे. हे पाहू शकताय याचा जो सल्फर जे प्युअर तयार होत आहे ते वरच्या कडेला तुम्हाला येताना दिसेल. तर पूर्णपणे लाल रंगाचा आपल्याला हे लाईम सल्फर तयार झालेला आहे. तर अजून आपल्याला एक 10 ते 15 मिनिट हे असं ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला पूर्ण जाळ काढून टाकायचा आतमधला. मित्रांनो जर हे पाहू शकताय कसं. मित्रांनो अशा प्रकारे आपण घरच्या घरी लाईम सल्फर तयार करू शकतो. धन्यवाद.